आणि जवळजवळ 9 महिने झाले होते. मिस्टरांनी 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले आणि असं सगळे सांगत होते की खात्रीने उद्याच्या उद्या तुमचं काम होणार आहे, पण काम काही होत नव्हतं. आणि तेही कंटाळले, म्हणाले आता काही गरज नाहीये, नाही मिळाली तर नाही मिळाली. त्यांना मी तो एपिसोड पाहिला आणि त्यांना सांगितलं की अ, शेवटचं 21 दिवस मी एक काम देते. हे शेवटचं आहे. ह्यातनं जर आपलं काम झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे. त्यानंतर मी कधीच तुम्हाला जॉब बघा असं सांगणार नाही. मला वाटतं ते काम करायला 21 दिवस पण नाही लागले. 10व्या दिवशी एका ठिकाणावरनं त्यांना कॉल आला आणि तो कॉल आमचं आयुष्य बदलून गेला. त्यांना जॉब मिळाला. करोना नंतर खरं तर खूप कठीण होतं नोकरी मिळणं. त्यातनं आपण काही लहान नाही आहोत. एज बार पण फॅक्टर होतं. शिवाय मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काय होतं, की तुम्ही एक काम करता. जरी तुम्ही अकाउंट मध्ये असाल तरी सगळ्याच ऑपरेशन तुम्ही ऑपरेट नाही करत. ते एकच काम करत होते, त्यामुळे त्यांना अर्ध काम माहिती पण नव्हतं. ते पण आणि तिथे इंटरव्ह्यू देऊन 9 महिने झाले होते आणि तिथे काहीच चाललं नव्हतं. पण जेव्हा 10 दिवस त्यांनी मेडिटेशन केलं आणि त्या मेडिटेशन मध्ये त्यांनी आपल्या आधीच्या कामाला थँक्यू म्हणाले. त्याच्या कृतज्ञता व्यक्त करायला सांगितली होती आणि चमत्कार झाला. 10व्या दिवशी त्यांना कॉल आला आणि सांगितलं उद्यापासून तुम्ही कामावर रुजू व्हा. हा पहिला चमत्कार झाला. त्यापूर्वी मी मेडिटेशन मध्ये खरं तर साक्षीमुळेच आले. फक्त थोड्याफार फरकाने मी जरा पुढे गेले. कारण माझा मुलगा मोठा आहे त्यांच्या मुलांपेक्षा. त्यांना लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे बरीच कामं आहेत. तर मेडिटेशन मध्ये असं झालं की माझं घराचं रखडलेलं काम म्हणजे माझी बिल्डिंग जवळजवळ 12 वर्ष रखडलेली होती. एके दिवशी अचानक मेडिटेशनने पण मला फायदा मिळालाय. अचानक बिल्डिंगचा छज्जा म्हणजे गच्चीचा भाग कोसळला आणि आमची बिल्डिंग रिपेअरिंगला गेली. सगळ्यांना बाहेरच काढलं जवळ-जवळ आणि आमच्या बिल्डिंगचं काम सुरू झालं. आता ते जवळ-जवळ 3-4 माळ्यापर्यंत व्हायला आलंय. त्यानंतर मेडिटेशन मध्ये आल्यावर मला मी खरं तर कलाकार आहे. मुलासाठी सगळं थांबवलं होतं. मला एक सिनेमा देखील मिळाला, मराठी सिनेमा. त्यात मी 10 दिवस शूटिंग केलंय. रिलीज व्हायचं बाकी आहे. त्याचं सगळं काम चालू आहे. तर असे अचानक आणि खूप छान-छान मला अनुभव आले आणि माझा दृढ विश्वास वाढत गेला. पण जादूने तर या सगळ्यावर कव्हर केलं म्हणजे कहर केला म्हणायला हरकत नाही, की मिस्टरांना सप्टेंबर 21ला जॉब मिळाला आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला मला वाटतं दिवाळी असते. कुठल्याच नवीन जॉब करणाऱ्या माणसाला पहिल्यांदा एका महिन्यात कधीच बोनस मिळत नाही. पण मी हे जे काही करत होते जादूवर काम, व्हॉल्यूम नाहीये? मी जे काही जादूवर काम करत होते, त्यामुळे त्यांना पहिल्या एकच महिन्यात म्हणजे 45 दिवसात बोनसही मिळाला आणि थोडा थोडका नव्हे तर 30,000 बोनस मिळाला. तो कुठल्याही स्वरूपात मिळाला, गिफ्ट वाउचर किंवा कार्डच्या स्वरूपात. पण हे सगळं जादूमुळे बदलत गेलं. जादू अशी सहज काही आपल्या आयुष्यात येत नाही. त्यासाठी सुद्धा कारण असतं. मध्ये कुठेतरी मी एक पुस्तक वाचलं होतं. तेव्हा माझ्या पुस्तकात एक लाईन होती, ती मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, की तुम्हाला गुरु शोधायची गरज नाही. वेळ आल्यावर गुरुच तुम्हाला शोधतो आणि तो तुमच्या समोर आपोआप येतो. जर आज कुठल्याही कारणाने तुम्ही इथे आला असाल, तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलणार आहे. ही खात्री मी तुम्हाला देते आणि साधी-सुधी नाही 200% खात्री मी तुम्हाला देते. जर तुम्ही मनापासनं याच्यावर काम केलंत, ध्यानावर काम केलंत आणि आपल्या या जादूवर जर तुम्ही काम केलंत, तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही केलंत तर 200% खात्री आहे. तुमची जी कामं अडकली, तुम्ही जिथे स्टक झालाय तिथनं तुम्ही नक्कीच बाहेर पडाल. तर आता जादूविषयी बोलताना रॉन्डा बन नावाच्या लेखिका आहेत.
मे बी ऑस्ट्रेलिया और अमेरिका कुठल्या तरी आहेत, पण त्यांचं एक पिक्चर आहे द सिक्रेट नावाचा, आणि त्यामुळे त्या जगभरात फेमस झाल्या. आणि त्यांची जी पुस्तकं आहेत द सिक्रेट, त्या बेस्ट सेलर होत्या जवळजवळ 20 वर्ष. अजूनही ते बेस्ट सेलरच आहे. अनेक प्रती खपल्यात आणि अनेक लोक म्हणजे करोडपती त्याच्या पुढेच गेलेले आहेत. काही काही लोक, म्हणजे मी पण या गोष्टीवर विश्वास ठेवणं मलाही कठीण होतं. पण जसं पुस्तक आलं आणि जसं मी त्याचा एक भाग पाहिला आणि मी मनातनं काम करायला सुरुवात केली, आणि माझ्या आयुष्यात जे बदल झालेत ते अप्रतिम आहेत. अजून एक थोडंसं तुम्हाला सांगायला मला आवडेल, की एकदा फळं घरात आली होती आणि काहीतरी गडबड झाली आणि थोडंसं दुर्लक्ष झालं तिकडे. फळं खायचं विसरलो आणि एक 2-4 फळं खराब झाली म्हणून मिस्टर ओरडत होते. म्हणाले, "तुम्ही माझे पैसे वाया घालताय. मी काय यापुढे तुला फळं-बिळं देणार नाही." तर मी इतकी मुरले होते त्यात, मी सहज म्हणाले, "तुम्ही नका देऊ, युनिव्हर्स पाठवेल." अँड यू डोंट बिलीव्ह की संध्याकाळी माझा दीर घरी आला, 2 डझन आंब्यांचा बॉक्स घेऊन आला. तिसऱ्या दिवशी माझ्या बहिणीकडनं कुरिअरने 1 डझन आंबे आले आणि चौथ्या दिवशी माझं कझिन ब्रदर आहे गावावरून आला, त्याने जवळ-जवळ 20 केळ्यांचा एक घड मोठा असा घेऊन आला. अर्थात ती पिकलेली नव्हती, हिरवी होती, पण ती जेव्हा पिकली तेव्हा इतकी प्युअर होती आणि त्याचा गोडवा काही औरच होता. तर आपण नेहमी ऐकलंय मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्याला जे हवंय ते आपण युनिव्हर्सकडे मागायचंय. पण त्यासाठी आपले काय भाव आहेत, आपलं काय मत आहे, आपले विचार, यावर थोडंसं आपल्याला काम करायचंय. तर जादूविषयी मला म्हणायचंय, की लहान असताना आपला प्रत्येक गोष्टीवर विश्वास बसतो. आपण सकाळी उठल्यावर झाडांवर पडलेलं दव आपल्याला आवडतं. हवा येते आणि त्यावेळी सगळी शेतं डोलतात, किंवा एखादं झाड असं खूप असं खळखळून हलत असतं झाड. त्यावर विश्वास बसतो. आपण कधी आपल्या गावी गेल्यावर झोका घेतो. छान हवेची झुळूक येते. म्हणजे हवा आपल्याला दिसत नाही, पण हवा आपल्याला जाणवते. तसंच आपण लहानपणी कुठले कुठले विचार करतो आणि ते सगळं शक्य होतं. कारण लहानपणी आपण निरागस असतो, आपलं मन स्वच्छ असतं, आपल्या भावना शुद्ध असतात. पण हळू-हळू आपण मोठे व्हायला लागतो आणि आजूबाजूच्या गोष्टींमुळे, आजूबाजूच्यांचं ऐकून, एकमेकांच्या इन्फ्लुअन्समध्ये जाऊन आपण काही ना काही बोलायला सुरुवात करतो. आपण सहज बोलतो, पण आपल्याला आपण काय बोलतो याची काहीच कल्पना नसल्यामुळे कधी-कधी आपल्या आयुष्यात आपण कुठेतरी अडकतो. आता यावर एक उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल. एक आई आहे, लहान तिचा मुलगा आहे. ती बाजारात गेली आहे, मुलगा घरी आहे म्हणून त्याला आवडीने एक चॉकलेट घेऊन आली आहे. चॉकलेट असेल ना, एक ₹5 नाही तर ₹2. पण ते मूल आईने न सांगता चॉकलेट आणलंय म्हणून इतकं अत्यानंद झालाय त्याला. तो उड्या मारतोय आणि खुश होऊन वाह! वाह! करून चॉकलेट खातोय. यावर तुम्हाला काय वाटतं? आईला आनंद झाला का त्रास झालाय? आनंदच होणार, कारण एवढूशा चॉकलेटवर आपलं मूल इतकं खुश झालंय. हे कुठल्याही आईला आवडेल. आता दुसरी आई आहे. किंवा एक दुसरं मूल आहे तिला असं समजूया, आणि त्या मुलाला तिने ते चॉकलेट आणून दिलंय. तो बघतो आणि देतो फेकून. "हे काय ₹2 चॉकलेट आणून दिलंय. काय तू मला असलं कसलं फालतू काहीतरी आणलंय. जेम्स वगैरे आणायचे," असं तिला म्हणतोय. आणि तो दरवेळी असंच काहीतरी नकारार्थ भाव त्याच्यात टाकतो. तुम्हाला काय वाटतं, आता ती आई त्याच्यासाठी चॉकलेट आणेल, की ज्या मुलाने आनंदाने उड्या मारल्यात त्याच्यासाठी चॉकलेट आणेल? तर आनंद ज्या मुलाला झालाय त्याच्यासाठी त्याची आई नक्कीच चॉकलेट आणून देईल. पण जो मुलगा उद्धटपणे आहे, हे काय मला नको, नको, नको. इथे काय दिलं त्याने, नकार घंटा दिला. नकार घंटा वाजवली आहे. हळू आईला काय वाटतं, ह्याला काय, म्हणजे वस्तू कितीची आहे त्याचं मोल नाहीये, ते आणल्याचं मोल असतं. आणि त्या मुलाने काय केलं, त्याच्याकडे येणाऱ्या गोष्टी नकार देऊन बंद केल्यात. तर असंच आपण कधीतरी वागत असतो. आपल्या ध्यानी-मनी नसताना आपल्याकडनं काही गोष्टी घडतात. म्हणजे बघा, आता विचार असा आहे, की आज सकाळी मी उठले. तर आज सकाळी उठल्या-उठल्या चहायला काय कटकट आहे. मला आता जाऊन किचनमध्ये जेवण करायचंय. अरे देवा! कसं होणार? कुठली भाजी करू? हे, ते. अशा निगेटिव्ह विचारात आपण उठतो. वाकडं-तिकडं तोंड करतो. तसेच जाऊन काहीतरी करतो.
आणि तुम्ही जे काही करता ते चांगलं होईल का मग? पण आपण आपले भाव बदलले तर, अरे तुम्ही विचार करा, कितीतरी लोक अंथरुणात सकाळी उठता उठता या जगात नसतात. याचा अनुभव घेतलाय का तुम्ही कोणी? अनेकांनी घेतलाय. म्हणजे आपण आज सकाळी जागे झालोय, उठलोय, त्याचा आनंद व्यक्त करा. त्या आनंदातच तुम्ही जा, अरे माझ्या घरातली 4 लोक माझ्यावर अवलंबून आहेत, मी आनंदाने त्यांच्यासाठी काहीतरी करते. मला वाटतं नोकरी करणाऱ्या बायका, त्यांना उद्या सकाळचं सेटिंग करावंच लागतं, त्यांच्याकडे इलाजच नसतो. पण तेच तुम्ही जर घरात बसल्या असाल, मी म्हणत नाहीये घरातली बाई कर्तृत्ववानच असते, कारण ती अख्खं घर चालवते. पण एक फक्त थोडासा फरक, जसं त्या मुलाने चॉकलेट घेतलं, आनंद व्यक्त केला, आणि एका मुलाने चॉकलेट धिक्कारलं आणि असं केलं. कुठल्या भावना तुम्हाला आवडतील? तुम्ही पण आनंदाने जर ते सकाळी उठून, वा माझ्यामुळे माझ्या घराला खायला मिळतंय, माझ्यावर 4 लोक अवलंबून आहेत, देवाने मला किती संधी दिली आहे. एक आई म्हणून जेव्हा तुम्ही आनंद व्यक्त कराल, नाही तर काय कटकट आहे, माझ्या मुलाचं नाव पण मला ठेवून दिलं. ही जी वाक्य आपण कटकट म्हणून वापरतो, ती वाक्य जर आपण आनंदाने. काय हा. सांगतायत त्या? हॅलो. 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 बोलू ना? हा, कंटिन्यू कंटिन्यू. हा. तर आपल्याला आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त वाक्य बदलायचे. मध्यंतरी मी एक कोर्स करत होते. शाळेतल्या मुलांसाठी मी एक कोर्स केलाय टीचिंग साठी. काय फॉर्म्युला आहे? मला माहितीये की सगळेच आई वडील काही अभ्यास घेऊ शकत नाही. जे आई वडील अभ्यास घेऊ शकतात त्यांची मुलं नॅचरली हुशार असतात, पण काही आई वडिलांना खरंच वेळ नसतो, किंवा एखादा त्यांच्यातला जर थोडं कमी शिकलेला असेल तर तो घाबरतो इंग्लिश मिडियम मध्ये, मी काय शिकवणार, मला काही येत नाही. पण आईने जर मुलाबरोबर, त्याच्याबरोबर आपणही एबीसीडी शिकलो आणि त्याला शिकवायला सुरुवात केली, तर मुलाची प्रगती नक्कीच चांगली होते. पण काही मुलांची प्रगती म्हणजे घरातच त्यांना ते काही सगळं मिळत नाही, नंतर आपण त्यांना धोंडा दगड असं सगळं शाळेत बोलायला लागतात, ह्याला काही येत नाही, अभ्यास होत नाही. पण या सगळ्याला कारण मुलगा नसतो, कारण तिकडची परिस्थिती असते. हे आपण समजून घ्यायला हवं. म्हणजे जी वाक्य आपण वापरतो, शी आज मला कंटाळाच आलाय, का बरं आपण हे वापरतो? कसला कंटाळा आलाय? आपण अनेक माणसांमध्ये असतो, आपण चांगल्या जागी राहतो, आपण चांगलं जगतो. आपण कधी खाली बघितलंय का, की काही लोकांच्या घरी फॅनही नसतो, त्यांच्याकडे साधी चटई असते, आपण छान बेडवर झोपतो. तर फक्त ह्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात घेतल्यात, म्हणजे तुम्हाला मिळालेल्या ब्लेसिंग. आपण बिल्डिंग मध्ये राहतोय, आपण फ्लॅट मध्ये राहतोय, आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, आई वडिलांनी आपल्याला एसी दिलाय, आपल्याला अभ्यास म्हटलं की जे आपण मागतो ते आपल्या हातात मिळतंय. या सगळ्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्या आई वडिलांचे आभार मानायचे. किती सोपी आणि छोटीशी गोष्ट आहे. तर कालचा आपला विषय हा तसाच पुढे जातोय. आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आणि ती व्यक्त करण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. आणि त्यामुळे कधी-कधी किंवा नकळत आपण कोणाशी बोलता बोलता, समजा 2 बाजूबाजूवाल्या बायका बसल्यात, बोलता बोलता, हो ग माझ्या घरी ना असं प्रॉब्लेम आहे. कधी कधी आपण असं बोलतो, अरे ही बाई तर किती पैसेवाली आहे, वा, हिचं घर इतकं छान आहे, वा. याचा अर्थ या सगळ्यात तुम्ही काही निगेटिव्ह बोलताय असं तुम्हाला वाटतंय? उत्तर द्याल का कोणी? वाव, ही काय बाई पैसेवाली आहे, म्हणजे मी गरीब आहे. तुमच्या लक्षात येतंय तुम्ही काय चूक करताय? एखाद्याकडे गाडी आली आहे, यायला कुठून यांच्याकडे पैसे येतात काय माहिती, मोठमोठ्या गाड्या खरेदी करतात. हे वाक्य आपल्या तोंडून येतं की नाही? येस और नो? कम ऑन. येतं. कारण आपल्याला कसं कुठे गेला तर त्रास होतो. पण तुम्हाला माहितीये का, यामुळे आपणच आपल्या पायावर धोंडा पडतोय. आपण दुसऱ्याच्या गाडीला नकार दिला, काहीतरी वाईट बोललो, तर आपली येणारी गाडी आपल्यापासनं आणखी लांब जाते. ती आपल्याकडे कधीच येणार नाही. पण तुम्ही दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं. हे खूप छोटे छोटे फंडे आहेत, जे आपल्या आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला बऱ्याचशा काव्यांमधनं सांगितलंय. फक्त फोड नाही केली, नीट सांगितलेलं नाहीये. दुसऱ्याची, किंवा समजा माझ्या बहिणीची गाडी आली आहे, तर त्यात जेलस होणार का काय?
काहीच नाहीये. आपण आनंद व्यक्त केला, तिला वा वा तू छान ना, तुझं मस्त आहे, मस्त आहे, अजून चांगल्या गाड्या घ्या. पण नाही, आपल्याला जरासं कुठेतरी आपल्या काळजात माझ्याकडे गाडी नाहीये, आता मी काय करू, असा विचार येतो. ह्यांच्याकडे कुठून बाबा एवढे पैसे येतात सारखे गाड्या बिड्या ठेवायला. याच्यातनं इनडायरेक्टली कळत नकळतपणे आपण आपल्या पैशांना किंवा आपल्या गरिबीला आपण बोलतोय, हे साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आणि मी आत्ताच तुम्हाला म्हटलं, की जर तुम्हाला तिची आलेली गाडी आवडली नाही, तरी तुम्ही काही हे करू नका. नाही आनंद व्यक्त केला, तरी तुम्ही काही बोलू नका. त्या बोलण्यामुळे काय झालं, तुमच्याकडे 6 महिन्यात गाडी येणार आहे. तिला 6 वर्ष लागतील. कदाचित येणार पण नाही. म्हणून आपल्याला आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवायचा आहे. मी काल तुम्हाला सगळ्यांना एक टास्क सांगितला होता. प्रयत्न केला का कुणी? निगेटिव्ह बोलायचं नाही दिवसभरात. नो, ना, नाही, ना, मान असं नाही. किती लोकांनी फॉलो केलंय आणि किती वेळा तुम्ही चुकलाय? मेसेज कराल? केलाय का कोणी? मुळात टास्क पूर्ण केलाय का? अँड्रेस ओके. तर आपण अनेकदाच असे नकार नकार घंटा वाजवत राहतो, की नाही, नाही, असं तसं. आपण चुकून मला माहिती आहे हे तुम्हाला आत्तापर्यंत कोणी सांगितलं नसेल, पण आपण चुकून बोलून जातो. आणि त्या बोलण्यातनं साध्य काय होतं? काही नाही. फक्त आपण आपल्याला म्हणजे मला एक अजून एक एक्झाम्पल द्यायला आवडेल. आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो. वापरतो ना सगळे? हो की नाही? त्याचं आपण बिल भरतो. मग या जगात आपल्याला एक हात से लो, एक हात से दो हा व्यवहार सगळीकडे चालू आहे. आपण जगाचा म्हणजे आपल्याला सनलाईट मिळतो, तर आपण पैसे भरतो का त्यासाठी? नाही. तुम्हाला माहितीये का भारतात इतकं दारिद्र्य आहे, हे शब्द सुद्धा वापरायचे नाहीयेत, पण मला तुम्हाला शिकवायचंय म्हणून मला बोलावे लागतात. कुठलाही निगेटिव्ह वर्ड मी शक्यतो टाळते आणि जर चुकून निघालाच, तर त्यासाठी मी 10 ग्रॅटिट्यूड लिहिते, की सॉरी मी चुकले, असं-असं झालंय, मी माझे शब्द परत देते. ओके? इथे असं आहे, की आपल्या भारतात भरपूर ऊन आहे. पण आपल्या सगळ्यांना माहीत नसेल, भारतात सगळ्यात जास्त डी डीचं डिसीज आहे. हे माहितीये का तुम्हाला? व्हिटॅमिन डी नाहीये. अरे काय करायचंय आपल्याला? कशाला डॉक्टरच्या नादी लागताय? उन्हात फिरा जरा वेळ, ऊन घ्या अंगावर. तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळी घराचा मध्यभाग ओपन असायचा. 4 बाजूंना घर असायचं आणि मध्यभाग ओपन असायचा आणि बायकांचे ब्लाउज तेव्हा पाठीला गोल मोठे ओपन असायचे ते. कारण पाठीचा मणका फक्त माणसाकडे असाय. प्राण्यांचा मणका काही कामाचा नाही, कारण ते असे पूर्ण वाकलेले आहेत. आपल्या पाठीच्या मणक्यावर जेव्हा आपण ऊन घेतो सकाळचं, बायका वाकून कामं करायच्या आणि ऊन मिळायचं आणि त्यांना कधी डीचे गोळे खायची गरज पडली नाही. तर म्हणजे हे सगळं आपल्या अज्ञानात आपल्या भर टाकत गेलेत. तर आपण कुठेतरी चुकतोय. आपल्याकडनं काय चूक घडते हे याचा शोध लावायला रॉन्डा बर्न पण आपल्याच लाईनवर होत्या. त्यांचंही तेच झालं. त्या जीवनाला कंटाळल्या होत्या. आत्महत्या करण्याचे विचार त्यांच्या मनात येत होते. अशा वेळी त्यांच्या मुलीने, त्यांना मोठ्या मुली होत्या 2, 19 आणि 18 वर्षाच्या. त्यांच्या मुलीने त्यांना काही पुस्तकं आणून दिली आणि त्या पुस्तकांचा शोध घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की अरे हे सगळं तर इतकं सोपं आणि साधं आहे. पण हे सगळं आपल्यापासून लपवून ठेवलं गेलंय. त्यासाठी त्यांनी स्वतः हातात लेखणी घेतली. स्वतः त्यांनी सगळे प्रयोग करून पाहिले आणि त्या प्रयोगाअंती त्यांचं हळू-हळू सगळं कर्ज गेलं, संपलं. त्या आयुष्यात खुश व्हायला लागल्या. त्यांचा नवरा सोडून गेलेला तरी सुद्धा नवऱ्याबरोबर ज्या चांगल्या आठवणी होत्या, त्यांच्यावर विचार करून त्या आठवणींना, त्यावेळच्या आठवणींना त्यांनी थँक म्हटलं. थँक नवऱ्याला म्हणाल्या. आता कधी-कधी ग्रॅटिट्यूड लिहिताना या पुस्तकात आपल्याला ग्रॅटिट्यूड लिहायला सांगितलेत. जिकडे ज्या भागात तुम्हाला काही त्रास आहे, काही अडचण आहे, त्या भागासाठी आपल्याला काम करायचंय. म्हणजे तुमचे रिलेशन खूप खराब आहेत, तर तुमच्या रिलेशनमध्ये तुम्ही काहीतरी केलेलं आहे. दुसरं कोणीही जबाबदार नाही. आपण जगात येताना आपण आपला सोल प्लॅन घेऊन आलोय.
आणि आपण काही गडबड करून आपल्याच वाटेत आपण ब्रेक आणून ठेवलेत. आपल्याला फक्त ती क्लिअरिटी मी देणार आहे. मी काही तुम्हाला जास्त शिकवायला आलेले नाही. तुम्ही कुठे तुमच्याकडनं किंवा माझ्याकडनं गडबड झाली आहे, एवढं मला आतापर्यंत मला माहिती झालंय, ते तुम्हाला माहिती करून द्यायला मी आले. तर तुमचे पैसे, नातेसंबंध, करिअर, मुलांचा अभ्यास, या सगळ्यासाठी आपल्याला काय करायचंय? काय काम करायचंय आपल्याला त्यासाठी? ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. रॉन्डा बर्नच्या आयुष्यात जेव्हा पुस्तक आलं, त्यांनी ह्या पुस्तकावर काम केलं आणि त्यांनी आपले सगळे प्रॉब्लेम दूर केले आणि मग त्यांनी एक निश्चय केला स्वतःशी. त्यांनी एक सिनेमा तयार करायचा प्रयत्न केला आणि जे जगातले पैसे म्हणजे अमेरिकेतले सगळ्यात पैसेवाल्या लोकांना जाऊन त्या भेटल्या, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी काय केलं म्हणून ते श्रीमंत झाले, हा सगळ्याचा शोध लावला. याचा एक पिक्चर आहे युट्यूबवर, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. द सिक्रेट रॉन्डा बर्नचा. उद्या तुम्ही जर जमल्यास तो पिक्चर बघा. त्याच्यात तुम्हाला काय सापडतंय का ते बघा. तुम्ही विसरू नका. कुठल्याही परिस्थितीत थोडा थोडा का होईना तो बघा. त्याच्यातून तुम्हाला काही मिळतंय का ते बघा. तर जादूच्या पुस्तकात असं आहे की आपल्याला सगळं युनिव्हर्सने फ्री दिलेलं आहे. आपण त्याचा योग्य वापर करतोय का? आपल्याला बुद्धिमत्ता दिली आहे. आपल्याला आता काय करायचंय? तर जे तुमचे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आता काही तुम्हाला दोन शब्द मी बदललेत. म्हणजे आपलं चॅलेंज म्हणायचंय किंवा ब्रेकडाऊन. जिथे तुम्हाला एखाद्या पार्टला आजार आहे शरीराच्या, तो का आहे? तर मी काल एक उदाहरण दिलं होतं की एक बाई सतत कोणाला तरी बोलत राहिली आणि बडबड करून आपलंच नुकसान, सासूला काही झालं नाही, सुनेलाच लहान वयात काय झालं तर गुडघेदुखी सुरू झाली. ते ट्रान्सफर करण्याची वेळ आली, गुडघे बदलायची वेळ आली तिच्यावर, नावं ठेवून ठेवून. तर सगळ्यात पहिलं आपण नकारार्थी शब्द बंद करूया. तिथे प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर तुम्ही म्हणायचं चॅलेंज आहे. आणि तुम्हाला आता समजा कोणाला गुडघेदुखी आहे, कोणाची मान वर्टिगोचा त्रास आहे, तर मला ब्रेकडाऊन आहे मानेमध्ये, इतकंच बोलायचंय. आपण आता किती लोक आहोत मला कल्पना नाहीये, 20, 22, 17, 18, 19 किती पण आहेत. तर आपण जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा आपल्या सगळ्यांची ऊर्जा एकत्र येते. तर जेव्हा आपण नकारार्थ शब्द वापरतो तेव्हा ते सुद्धा त्यांना एकमेकांकडे पसरले जातात. म्हणून शक्यतो आपण योग्य ते उच्चार करायचे आणि जर तुम्हाला काही अडचण आहे बोलताना सुद्धा नकारार्थी शब्द वापरू नका. म्हणजे मला प्रॉब्लेम आहे, माझी मान दुखते असं नाही बोलायचं. मला चॅलेंज आहे किंवा माझा ब्रेकडाऊन आहे, माझ्या ओके. हे एक पहिलं आपल्याला सांभाळायचंय. त्यानंतर आपल्याला प्रयत्न करायचा आहे सकाळ सकाळी उठल्यावर आपण असे तर तुम्ही आनंद माना, तुम्ही जिवंत आहात. कारण अनेक लोक झोपेतच या जगाचा निरोप घेतात. त्यानंतर आता अभ्यास करायचा आहे. काही मुलं कॉलेजमधली आहेत, कुणाला काही कुठे बिझनेस मध्ये काही चाललंय. पण आपण जेव्हा आता हे पुस्तक सुरू करू त्यावेळी आपल्याला हळूहळू आपल्याला पुढे समजेल की आपल्या कुठल्या विभागात आपल्याला उजेड आणायचा आहे, कुठल्या विभागावर आपल्याला काम करायचंय. तर आज पण मी काल टास्क दिला होता तुम्हाला की तुम्हाला नकारार्थी शब्द बोलायचे नाहीयेत. केलंय का कोणी प्रयत्न? तुम्हाला आठवलं का आपण पटकन काहीतरी बोलतो, कामवाली बाई आली नाही, तुम्ही कामवाल्या बाईच्या नावानं किती बोटं मोडा, ती कधीच चांगलं काम करत नाही असं जर म्हणाला तर ती कधीच चांगलं काम करणार नाही. पण तुम्ही तिला सुद्धा जर ग्रॅटिट्यूड दिलेत, थँक्यू आमची बाई खूप चांगली आहे. माझ्याकडे एक बाई येते, आधी ती नखरेच करायची. पण मी ग्रॅटिट्यूड लिहायला सुरुवात केली. मला लक्षात आलं की ती पण 4 ठिकाणी काम करते, घरचं पण करून येते, तरी पण तिचं तोंड वाकडं नसतं कधी. आणि काही तिने एखाद दिवशी जर इकडे झोलझपट केलं, ओके नो प्रॉब्लेम. पण तिला तेच सांगितलं की तू एखाद 2-3 दिवसांनी एकदा काहीतरी केलं मी बोलणार नाही तुला, पण तू रोज काहीतरी झोलझपट करत गेलीस तर प्रॉब्लेम होतील. प्रॉब्लेम चॅलेंज होईल. हे हे जे शब्द येतात ना आपल्या तोंडामध्ये, याच्यावर आपल्याला कंट्रोल आणायचा आहे. झोलझपट. तर मी तिच्यासाठी जसे ग्रॅटिट्यूड लिहायला लागले तशी बाई एंट्री करते, माझा कचऱ्याचा डबा घेऊनच आत येते. जी सुपली असते आपण कचरा भरायची ती सुद्धा ती धुवून ठेवते कधी कधी आणि डब्यात पिशवी घालते. हे तिचं काम नाहीये. मी तिला ग्रॅटिट्यूड देते म्हणून ती बदलली आहे. ती भांडी स्वच्छ खूपच करते, पण इतर कामही ती मनापासून स्वतः करायला लागली. कारण का?
तर मी तिचे तोंडावर नाही पण मी तिचे आभार मानते. तर आपल्याला आपल्याला एक सुवर्ण किंवा काय म्हणायचं एक असा वर्ड आपल्याला मिळालाय आभारी आहे. आता तुम्हाला एक लिस्ट तयार करायची तुमची स्वप्न काय आहेत. मेन 10 डिझायर्स 10 अशा गोष्टी तुम्हाला ज्या अर्जंटली हव्यात याची एक लिस्ट आपल्याला तयार करायची आहे. त्या लिस्टने तुमच्या लक्षात येईल मला काय हवंय. कुणाला बिझनेसमध्ये पैसे मला पैसे हवेत, कुणाला पैशाचं असेल, कुणाला घर हवं असेल, कुणाला मुलाला ऍडमिशन हवी असेल, कुणाला आता मध्ये मला एक बाई भेटल्या होत्या. त्यांना त्यांचा मुलगा IIT मध्ये त्यांना पाठवायचंय. मी त्यांना प्रयत्न करून सांगितलं की असं काही नाहीये, सगळं शिक्षण सारखंच आहे. पण त्यांना नाही, तो खूप हुशार आहे. म्हटलं ओके, तुम्ही असं असं काम करा त्याच्या मागे. मेडिटेशन मध्ये येण्यापूर्वी सुद्धा मी माझ्या मुलाच्या मागे नेहमी ब्लेसिंग्स पाठवायचे. म्हणजे मला माहित नव्हतं हे सगळं त्याचा चांगला परिणाम त्याच्यावर झालाय हे मला हे जादूमध्ये आल्यावर कळलं. आपण आपल्या मुलांना पण चांगल्या मनाने पाठवा. त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जर विश्वास नाही ठेवणार तर दुसरी लोक कोण ठेवणार त्यांच्यावर विश्वास. पहिला आई वडिलांचा आपल्या मुलांवर विश्वास हवा. आणि त्या विश्वास आणि जरा मुलं मोठी झाली आहेत आता 14 वर्षानंतर शक्यतो ढवळाढवळ करू नये. मान्य आहे की ते बिघडतील किंवा काय, मुलं बिघडत नाहीत. आपण चांगले वागत असू तर तेही आपल्याला फॉलो करतात. हा विश्वास जेव्हा तुम्ही ठेवता, मी ठेवते आणि मला माझे चांगले रिझल्ट मिळतात. जादूचा अजून एक अनुभव असा आहे की माझ्या मुलाला परीक्षा झाली तेव्हा तो जरा 1-2 विषयांमध्ये घाबरला होता. त्याला सांगितलं तू घाबरू नको, स्वतःवर विश्वास ठेव, 2 मिनिटं आधी मेडिटेशन कर आणि स्ट्रॉंगली तू अभ्यास कर, एक्झाम दे. त्याने तसंच केलं. एक्झाम मध्ये त्याला 90+ आले, जे त्याला गरजेचे आहेत इंजिनिअरिंगसाठी. तर तुम्ही त्यांना तुमचा हे द्या, मुळात सपोर्ट द्या, तेव्हाच ते होणार आहे. आणि यासाठी मुळात आता आपल्याला पॉझिटिव्ह व्हायचंय. पॉझिटिव्ह कसं होणार आहे, तर आपल्याला सतत मनातल्या मनात थँक्यू पण म्हणायचंय आपल्याला. आपल्याला जादूचं पुस्तक हे शिकवणार आहे की आपल्याला हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्यात कसे बदल करायचे आणि ते बदल केल्यावर होणाऱ्या जादू कशा ऍक्सेप्ट करायचे. आपल्याला मेसेजही मिळतात, आपण ते कसे समजून घ्यायचे. हे सगळं जर आपण केलं तर आपलं आयुष्य जादूमय होणार आहे. आणि अशी एक एक जादू घडते की काही विचारू नका. वा. भारती आता मार्च मध्ये सुद्धा हा हा आपली हॅलो 4 मिनिटं राहिली आहेत. तर मला एक ओके एक विचारायचं होतं की तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ग्रॅटिट्यूड लिहायचं म्हणजे वहीत हा. लिहायचं का? हो हो म्हणजे हा मी ते सांगते स्टेप बाय स्टेप. हा गडबड नको. फक्त आता आपल्याला एका वहीवर किंवा एका पेजवर हम्म. तुमचे 10 डिझायर अगदी जरुरी गरजेचे अगदी ताबडतोब मला हवंय या महिन्याभरात. किंवा माझं हे स्वप्न आहे, मला समजा एक्झाम आहे आता माझी मे मध्ये, तर मला एवढे एवढे मार्क हवेत. ओके. त्यासाठी काय करायचंय किंवा तुम्हाला काय गरज आहे. तर उद्या आपण येताना 10 गोष्टी लिहून आणायच्या आहेत. तुमचं स्वप्न काय आहे, तुम्हाला काय हवंय, काय नीड आहे अर्जंट. ओके. आणि त्यानंतर बर हळूहळू सांगणार आहे मी काय लिहायचं. येस हं. बोला. म्हणजे साक्षी आता शेवटचे आपले 2 किंवा 3 मिनिटं राहिलेली हो आहेत. एक सेकंड सॉरी. तर आता त्यांना आजचा होमवर्क दिलाय की तो लिहिण्याचा दुसरं होमवर्क छोटं दिलाय मी. पुस्तक मुळात लिहायचंय. नकारार्थी शब्द पुस्तक हा वापरायचे नाही. हा ते आणि ते एकदा 10 रिवाइज स्वप्न. करून घे म्हणजे ते एकदा रिवाइज 10 करून स्वप्न होमवर्क देऊन दे. कुठली. हा तर आता तुम्ही डायरेक्ट असं म्हणू नका की मला 1 करोडचं घर हवंय. नाही, छोट्या छोट्या प्रयत्न आधी करा. की समजा मला उद्या कुठेतरी जायचंय, माझं उद्याचं काम सक्सेसफुल होतंय. सकाळी जर माझ्या नवऱ्याने मला एखादी कॉफी बनवून दिली तर काय बहार येईल, असं एखाद्याने विचार केला जो नवरा कधीच काही करून देत नाही. आणि सडनली उद्या सकाळी तुमच्या हातात त्याच्याच हातनं कॉफी आली तर काय होईल. पहिलं छोटं छोटं करा, नंतर मोठं घ्या. आणि एकदम मोठं घ्यायला जरा वेळ लागेल, कारण तेवढा आपण काय काय केलंय मागे जाऊन आपण काय काय केलंय त्यावर ते अवलंबून आहे. आणि तुम्ही हं. किती मनातून ते करणार आहात त्यावर ते रिझल्ट येणार आहेत. मुळात तुमचा जादूवर विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यात जादू घडणार आहे. आणि विश्वास नसेल तर जे तुमच्याकडे आहे ते सुद्धा काढून घेतलं जाणार आहे. याचा विचार करा आणि जादूवर विश्वास ठेवा. आणि उद्या आपण आता परत जॉईन करणार आहोत का की थांबणार. नाही हॅलो आज थांबणार. हा हॅलो आवाज ओके. येतोय?
तर हा, तर हो हो आज येत. त्यांना एक वही घेऊन यायला सांगूयात आणि रंगीत पेन जे आहेत ते. रंगीत पेन सगळ्यांनी स्टेशनरीतनं एक छान मोठी जाड अ, वही आणा. म्हणजे हाही विचार करू नका की परफेक्ट परफेक्ट आधीचे पेन वापरू का, स्टुडंट्स कशातही कंजूसी नाही करू नका, नवीन. सगळं हा, तुम्हाला मिळणार आहे. रंगीत सगळा पेन छान आनंद पैकी. मिळणार आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या घडणार आहेत. आजपासून आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून आपल्या कामाला लागूया आणि स्वप्नांची लिस्ट तयार करूया. ओके. तरी पण राईट. चालू असेपर्यंत कोणाला काही येस. विचारायचं असेल तर सांग, विचारा. उद्या आपण याच लिंकवर याच वेळेला 10 वाजता आपण भेटणार आहोत. याच लिंकवर 45 मिनिटाचा असाच शॉर्ट आपण हे ठेवूया जेणेकरून प्रत्येकाला आपल्या कामांसोबत हे पण कंटिन्यू ठेवता येईल. फार वेळ लागला तर मग थोडंसं ते पुढे मागे होऊन जातं. तर तसं आपण 45 आणि मिनिट्स ज्याला एक घाई ठेवून आहे, त्याप्रमाणे करू. 10 स्वप्न लिहिल्यावर ज्याला घाई आहे त्याने आपल्या आई वडिलांसाठी लिहायला सुरुवात करा. आपले आई वडील म्हणजे आपलं मूळ आहे. ज्यांचे आई वडिलांबरोबर संबंध चांगले आहेत, तुम्हाला कल्पना नाहीये, आई वडील आणि सासरे प्रत्येक ग्रहाशी रिलेटेड आहेत. मून हा सासूबाई आणि आईसाठी आहे. सन सासरे आणि वडिलांसाठी आहे. आणि तुम्ही शनीची पिढा म्हणतो, ती लोक आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास देतात का, हा शोध घ्या. तुम्ही त्यांना नावं ठेवता का, त्यांना उडवता का? तर ज्या खालच्या लोकांना हेल्पर्स आहेत आपले, त्यांना आपण मदत केली सॉरी तर शनी ग्रह, येस, सॉरी सॉरी मी शनी ग्रह मधीच आपल्यावर प्रसन्न होत. इंटरप्ट करते. एकच मिनिट राहिलाय आणि कुणीतरी क्वेश्चन विचारलाय, तो मी रीड करते हा. चॅट बॉक्स. ग्रॅटिट्यूड कसं लिहायचं ते हा विचारतायत. हा, तर तर तुम्ही तो मराठीत लिहिणार आहे हा की इंग्लिशमध्ये? तर आय एम ग्रेटफुल टू व्हॉट एव्हर, बिकॉज पण येईल. आय एम ग्रेटफुल टू साक्षी बिकॉज तिने मला हे सगळं सांगितलंय, म्हणजे तिने मला या लाईन मध्ये आणलंय किंवा तिने मेडिटेशन शिकवलंय, हे लिहा. आणि मी आभारी आहे, साक्षीने मला या मेडिटेशन मध्ये आणलं आणि माझ्या आयुष्यातल्या जादूला सुरुवात झाली. एक एक्झाम्पल म्हणून देते. ओके. हे तुम्ही लिहायला सुरुवात करा आणि सगळ्यात पहिले